Meeting recording has started. स्क्रीन दिसते. ओके. आता वेअर क्लॉज मध्ये आपण आय थिंक क्लॉजेस कोणते कोणते झाले जरा बोला. वेअर हॅव्हिंग ऑर्डर बाय सिलेक्ट ग्रुप बाय जॉईन म्हणजे एवढं सगळ्याची थेरी लिहिली आहे. ओके. येस. आता वेअर क्लॉज मध्ये आपण ऑपरेटर्सचा पण यूज करतो. ओके. हॅव्हिंग मध्ये पण यूज करतो. सो आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ऑपरेटर्स बघूया. ठीक आहे. सेम ऑपरेटर्स इन SQL आर अरिथमेटिक ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, operators. Okay. First of all, okay. Using operators in where? Okay. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अरिथमेटिक ऑपरेटर. त्याच्यामध्ये अरिथमेटिक ऑपरेटर कोणते कोणते आहे? प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ओके. आणि मॉड. नेक्स्ट आहे ऑपरेटर कंपॅरिझन ऑपरेटर्स. आकाश रेकॉर्डिंग चालू करा. आय थिंक केलेलं आहे. कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये आपण काय करतो की कंपेअरिंग करतो. म्हणजे टेबल्स मधला डेटा असेल माझा, ठीक आहे, वेअर क्लॉज मध्ये तुम्हाला गरज पडली, ठीक आहे, तर त्या केस मध्ये आपण काय करतो, कंपॅरिझन ऑपरेटरचा आपल्याला युज होतो. सो कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये ऑपरेटर्स आहेत म्हणजे इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर, ग्रेटर, स्मॉलर, ग्रेटर दॅन इक्वल टू, स्मॉलर दॅन इक्वल टू. ओके. इक्वल टू, ओके, कॉमा, नॉट इक्वल टू बघा, नॉट इक्वल टू. सगळ्यांनी व्यवस्थित लिहायचं आहे. नंतर ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू आणि स्मॉलर दॅन इक्वल टू. ओके. थर्ड आहे लॉजिकल ऑपरेटर्स. साधा ऑपरेटर लिहिताय ना. वेअर कंडिशन मध्ये जर तुम्हाला लिहायला दिलं तर आलं पाहिजे. अँड, ऑर, नॉट, लॉजिकल ऑपरेटर अँड, ऑर, नॉट, इन बिटवीन, in, comma, between, all, like, all, like, any. ठीक आहे. एसक्यूएल मधले लॉजिकल ऑपरेटर्स विचारले तर ऑपरेटर्स व्यवस्थित सांगता आले पाहिजेत. त्याच्यामध्ये इन, बिटवीन, ऑल, लाईक आणि एनी हे सगळे ऑपरेटर्स येतात. ओके. त्यानंतर बिटवाईज ऑपरेटर अँड आणि ऑर, त्याचे तुम्ही सिम्बॉल्स पण यूज करू शकता. बिटवाईज ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर आहेत अँड
और फर्स्ट घ्या अँड ऑपरेटर, त्याचा एक एक्झाम्पल घ्या. माझ्याजवळ आता हे नाहीये, सो ठीक आहे. ऑलरेडी तुम्ही जो टेबल क्रिएट केला त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे. अँड ऑपरेटरचं घ्या एक एक्झाम्पल. असे रेकॉर्ड सिलेक्ट करायचे. ठीक आहे. सिलेक्ट दोज रेकॉर्ड्स वेअर देअर मार्क्स इज ग्रेटर दॅन 80 अँड सिटी इज मुंबई. मला क्वेरी सांगा कशी येणार आहे आसमा. सिलेक्ट दोज records where their marks is greater than marks are greater than 80 and city should be Mumbai. Okay, so what will be my query? Sharda, query काय असणार माझी त्याच्यासाठी? Select yes. Select star from table name where श्रद्धा काय येणार क्वेरी? Where marks are greater than 80. त्याच्यामध्ये अजून एक ऑपरेटर यूज करणार आपण. कोणतं? लॉजिकल ऑपरेटर. अँड सिटी इज इक्वल टू मुंबई. ही माझी क्वेरी असेल. ओके. अँड मध्ये लिहा टू चेक फॉर बोथ कंडिशन्स टू बी ट्रू. टू चेक अँड मध्ये लिहिलं का? अँड मध्ये लिहिताय ना? नाही, हे लॉजिकल ऑपरेटर मधलं आपलं चाललंय. आता हे वरती ऑलरेडी आपण परफॉर्म केलंय. आता ह्याच्यामध्ये मी सांगते एक दोन एक्झाम्पल, बट हे आपण केले लेस दॅन इक्वल टू. म्हणजे हे सोपं आहे, तुम्ही करू शकताय. ठीक आहे. त्याचं जास्त तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अँड मध्ये लिहा लॉजिकल ऑपरेटर्स मध्ये अँड टू चेक फॉर बोथ कंडिशन टू बी ट्रू and returns true if both condition are true and false otherwise. Returns true if both condition are true, otherwise false. Returns true if both condition are true and false otherwise. Okay. आकाश समजते का? समजत. ओके. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट ऑपरेटर यूज करा ऑर. सेमच कंडिशन ठेवा, ह्याच्यामध्ये ऑर ऑपरेटर यूज करा आणि बघा की तुमचं आउटपुट काय येतं. प्रत्येकाने मला आउटपुट सांगायचं आहे. फक्त ऑर ऑपरेटरचा यूज करा. ऑर मध्ये काय होणार आहे? दोन्ही मधली एक जरी कंडिशन तुमची काय झाली ट्रू झाली तर तो प्रिंट करेल, जर नसेल तरी तो प्रिंट करणार नाही. दोन्ही पैकी एक कोणता तरी काय करेल? कंडिशन प्रिंट करेल. ओके. सिलेक्ट स्टार. सिटीच्या ऐवजी वेगळं काहीतरी घ्या. सिलेक्ट स्टार. सगळ्यांच्या क्वेरीज बघणार आहे मी. दुसरं काहीतरी घ्या, रोल नंबर घ्या, नाहीतरी प्लेस घ्या किंवा कलर काय पण घ्यायचे ते घ्या. फक्त वेअर ऑर मध्ये बघा की कोणते तुमचं हे होतंय. वेअर मार्क्स ग्रेटर दॅन 50 और सिटी इज इक्वल टू पुणे. ओके. नेहा, हॅलो. हा मॅम. राईट करते ना? हो करते. ओके. और मध्ये घ्या वन ऑफ कंडिशन मस्ट बी ट्रू देन यू विल गेट द रिझल्ट. एक तरी कंडिशन तुमची ट्रू असली पाहिजे तरच तुम्हाला काय भेटणार आहे? त्याचा रिझल्ट भेटणार आहे. श्रुती लिहिताय ना? कोणत्या टेबल वरती अप्लाय केलंय?
कोणत्या रेकॉर्ड्स वरती अप्लाय केला चैतन्य? स्टुडंट्स टेबल मध्ये. हा मग तेच ठेवलंय. ओके, तुम्हाला रिझल्ट अँड आउटपुट काय भेटला असता? ओके, एज इज इक्वल टू 22. ओके, मग त्याच्यामध्ये ओके, येस, व्हेरी गुड. शारदा नाही केलं अप्लाय, का नाही केलं? करा पटकन. तोच टेबल यूज करा जो तुम्ही मार्क्स वगैरे घेतलेला आहे, किंवा तुमच्या टेबलमध्ये फक्त ते हे करा, फॉर्म करा. फक्त मी क्वेरीज सांगता, बरोबर क्वेरीज हे करा, ऍड करा. ऑर मध्ये
Hello, ma'am. Audio is not coming. हॅलो. हो मॅम, येते आवाज. ओके, एक्झिक्यूट करताय ना क्वेरी? हो मॅम, करतो. येस. काय डेसिग्नेशन मध्ये सिटी in not in Delhi, Mumbai. ओके, नॉट इनचं काय काय केलं क्वेरीज?
नॉट 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 इक्वल टू 18 मध्ये ऑब्विसली जे म्हणजे ते सोडून सगळे प्रिंट झाले का काय झालं मला आउटपुट सांगा कसं प्रिंट झालं असणार. गणेश आयुष ओके बाकी सगळे प्रिंट होत. जोश क्या हुआ आपका? हाँ अभी नॉट इनकम. सपोज जर एज साठी घेतलं तर काय होतंय ते तेवढंच एज फक्त प्रिंट होत नाही ज्याचं एज त्या ह्याच्यामध्ये नसेल तसंच ना. येस सपोज जर एज तुमचं 21 साठी जर तुम्ही कंडिशन दिली ठीक आहे वेअर एज नॉट इन 21 म्हणजे ज्याचा 21 एज नसेल काय होईल ते प्रिंट नाही होणार ना बाकीचे सगळे एजेस तुमचे प्रिंट होतील. ओके मला आउटपुट सांगत चला म्हणजे अरिथमेटिक ऑपरेटर बघू हरीश काय अरिथमेटिक एक काम कर काय अरे आहे ना वरती बघ 5 क्रिएट डेटाबेस प्रोसेस 5 मध्ये प्रोसेस क्रिएट डेटाबेस तीन ऑपरेटर म्हणजे तीन कशात म्हणताय हे घेतले वेरी आले की विचारायचा काय टेबल नेम द्यायचं आहे तुम्ही नवीन टेबल नेम श्रद्धा झालंय होतंय श्रद्धाला काय डाऊट आले तर सॉल्व करा. ओके श्रद्धा श्रुतीला काय डाऊट आले तर सॉल्व कर. श्रुती मला काय डाऊट आला तर सॉल्व करा. ओके नेक्स्ट अरिथमेटिक ऑपरेटर ते जर जे असतील ते प्रिंट नाही होणार आहेत ते सोडून बाकीचे सगळे प्रिंट होणार. येस गणेश शेअर युअर स्क्रीन. माझा आवाज गेला का डबल? हॅलो आवाज येतोय ना?
हो मॅम येतोय ना. ओके, मला क्वेरीज दाखवा लॉजिकल ऑपरेटर्सच्या. शेअर युअर स्क्रीन. येस मॅम. आयुष ह्या सगळ्या क्वेरीज हे करून छान. अरे वा. ठीक आहे. अरिथमेटिक ऑपरेटर मध्ये घ्या मॅम. प्लस मायनस मल्टिप्लाय मॉड आणि डिव्हिजन. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी तुमची अपडेट करायची किंवा एज तुमचा अपडेट करायचंय. ओके, हा, तर डायरेक्ट तुम्ही ऑपरेटरचा यूज करू शकता. कोणता? प्लस ऑपरेटर. जर सपोज चुकून जर श्रद्धाचं एज 44 टाकलंय तुम्ही, पण श्रद्धाचं ऍक्च्युअली एज किती आहे? 21 आहे. ओके, तर मग तुम्ही करू शकता, मायनस करू शकता. ओके, हा, येस. चैतन्याचं एज कमी असेल, ठीक आहे, 10च असेल, 10 into 10 करू शकता तुम्ही. किती होईल? अपडेट क्वेरीज, अपडेट रेकॉर्ड सेट करावं लागेल. वेअर कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायला लागते? ऑपरेटरचा यूज करावा लागेल. अपडेट स्टार, अपडेट कॉलम नेम येणार ना? सॉरी, अपडेट टेबल इज ओके, कॉलम नेम वेअर ना, कॉलम नेम सेट. सपोज सॅलरी करेन मी, किंवा एज पण करू शकता तुम्ही. वेअर सॅलरी इज इक्वल टू प्लस एक रेकॉर्डला ऍड करायचं आहे. मग अपडेट टेबल, अपडेट टेबल नेम वेअर आयडी इज इक्वल टू किती पण त्या रेकॉर्डची आयडी असेल, सपोज 3. सेट एज इज इक्वल टू एज प्लस इक्वल टू 1. काय पण येस, एक्झिक्यूट करून बघ जोश. मी असाच तुक्का मारलाय, सो हे करून सॅलरी आपण अपडेट करतोय ना. सो सेट सॅलरी इक्वल टू सॅलरी प्लस 1. वेअर कंडिशन द्यायला लागेल ना इथे. वेअर आयडी इज इक्वल टू 1. अलाउड नाही करत. एरर येतोय. काय येतोय एरर? मग पहिला सेट कर आणि वेअर दे कंडिशन. वेअर तरी एरर येतोय. एरर जोश.
एच इज इक्वल टू एच प्लस वन असं का? मग बरं येते का? येस. घेत नाहीये त्याच्यामध्ये. ओके. बरोबर आहे. आकाश समजते का काय केलं आपण? नेहा, मॅम ते साक्षी. अरिथमेटिक ऑपरेटर यूज करतो मी. ओके, काय केलं पहिल्या याच्यामध्ये आपण सॅलरी अपडेट केली. ओके, अपडेट करताना आपल्याला अरिथमेटिक ऑपरेटरचा प्लस ऑपरेटरचा काय झाला आपण यूज केला. ओके, आता नेक्स्ट करा बरं. सॅलरी फक्त डबल करायची आहे मला. सॅलरी डबल करायची आहे मला. सो आयुष काय येईल माझी क्वेरी? टेबलने सॅलरी इंटू 2. बरं ठीक आहे. 2 वेअर नेम काय होतं नेमला? पर्टिक्युलर सपोज आता मला आसमाची करायची आहे. You are inside. कारण आपण आयडी यूज करत नाहीये त्यामुळे ते आपल्याला परमिशन देत नाहीये हे करायचं प्रायमरी. पण व्हायला पाहिजे नेम. नेहा, साक्षी एक्झिक्यूट केली क्वेरी? हा मॅम. श्रद्धा समजते का नक्की? Where city नेहा स्क्रीन शेअर कर. तरी दिसते? हॅलो हॅलो मॅम. हा एक मिनिट नेहा. अरिथमेटिकचं राहिले मॅम पण करत होते ह्याचं केले लॉजिकल. म्हणजे अपडेट मोडला अपडेट क्वेरीला आपल्याला लागतेच. जर एखाद्या टेबल मध्ये प्रायमरी की नाही दिली आपण
त्या केसमध्ये मी अपडेट केलं नेम वरून, तर होईल का माझं? नाही का नाही होणार? कारण की तो सेफ अपडेटचा प्रॉब्लेम आहे ना आणि मग डायरेक्ट ऍक्सेस करता येस. आणि सपोज जर एका टेबल मध्ये युनिकली नेम्स असते, कारण त्याचं म्हणणं असं आहे की ह्याच नेमचे अजून रेकॉर्ड असू शकतात तुमच्या. नाही नाही. तेच आहे त्याचं. रन होतंय. कारण म्हणजे डायरेक्ट हे दिलं तरी ठीक आहे. असं जरा ट्राय करत राहा. हा नाही हा शेअर कर स्क्रीन. मला फक्त क्वेरीज दाखव सगळे. हॅलो. लॉजिकलचं केलं, अर्थमॅटिकचं राहिले तर एक केले फक्त. ओके दाखव. साक्षी बरं ठीक आहे, नंतर लेक्चरच्या एंडिंगला दाखवा मला. नेक्स्ट सगळे ऑपरेटर्स यूज करून बघितले. त्याच्यानंतर आहे लिमिट क्लॉज. लिमिट त्याचं आय थिंक मी थेअरी लिहून दिली आहे तुम्हाला, हो ना? आयुष बाबा कहाँ थे आप? इसलिए आपका रह गया. लिमिट sets an upper limit on number of sets on limit clause मध्ये लिहा sets an upper limit on number of rows sets on upper number of rows to be returned. Number of rows to be returned. Select हा त्याला आता काहीतरी लिमिट लावतोय आपण एखाद्या रेकॉर्ड. हा लिमिट क्लॉज. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम आणि लिमिट इज इक्वल टू कितीची पण तुम्ही लिमिट देऊ शकता. लिमिट इज इक्वल टू नंबर आणि हा म्हणजे सिलेक्ट लिहायचं नाही का? लिमिट स्पेस मध्ये. ओके सिलेक्ट स्टार फ्रॉम लिमिट सॉरी टेबल नेम. हा लिमिट इज इक्वल टू 5 देऊन बघा बर. लिमिट सॉरी इज इक्वल टू नाही 5. ही क्वेरी एक्झिक्यूट करून बघा. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम लिमिट 5 3 किती पण द्या. काय झालं सध्या रेकॉर्ड सांगा. 3 रेकॉर्ड फक्त शो झाले. ओके आता 5 कर. अजून एक क्वेरी आहे ह्याच्यामध्ये सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम टेबल नेम लिमिट नंबर. बघा ही क्वेरी सांगा मला एक्झिक्यूट करून आयुष. हा तुम्हाला पाहिजे तर नंबर लिहा, मी फक्त क्वेरी दाखवली आहे तुम्हाला. सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 आयडियली
5 रेकॉर्ड झाले आणि लिमिट 5 दिलं होतं का? ओके. आणि कॉलम नेम कोणते दिले होते? आयडी आणि नेम. ओके. आणि सिक्वेन्सने येतात का कसे येतात बघा, कुठले पण 5 येतात का कसे पण? आयडीने येतात. ओके. हा येस. अस्मा लिमिटचं केलं? श्रद्धा लिमिट? व्हेरी गुड. श्रुती लिमिट डन. घरी गेल्यानंतर व्हिडिओ कुणी कुणी बघितले? मी तर 3 दिवस झाले व्हिडिओ बघत होते सगळे. फ्रायडे. अजून आहेत सरांकडे आहेत. ओके. ऑर्डर बाय क्लॉज सरांकडे आहे. श्रुतीचा. ठीक आहे. ऑर्डर बाय क्लॉज केलाय ना? ऑर्डर बाय क्लॉजचं झालंय. येस. आता नेक्स्ट घ्या पॉइंट ऍग्रीगेट फंक्शन्स. आता हे महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे क्लॉजेस सोबत आपण यूज करतो. ओके. ऍग्रीगेट फंक्शन्स. आकाश हॅलो. हा मॅम. समजतंय ना? हो मॅम झालं ते. मागे पुढे राहिलं तर बोला. ठीक आहे. हा ऍग्रीगेट फंक्शन आता या. अरे लाईक ऑपरेटर आहे ना ह्याच्यामध्ये? हा लाईकचं एक घ्या एक्झाम्पल. नेम मध्ये जास्त आपण यूज करतो. आता ज्याचे नेम्स ए पासून स्टार्ट झालेत तर त्याची क्वेरी काय येणार आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर नेम लाईक ए आणि मॉडचं सिम्बॉल. आता बघा लाईक ऑपरेटर बघा. हा एंडिंग विथ असेल तर पहिला मॉड स्टार्टिंगला येणार, त्याच्या पुढे तुमची स्ट्रिंग येणार. ठीक आहे. आणि दोन्हीच्या मध्ये असेल तर काय होणार आहे? हा त्याला फक्त तिथे येणार. म्हणजे फक्त बघा स्टार्ट विथ. सपोज जर ते नेम माझं ए पासून स्टार्ट होते तर त्याची क्वेरी कशी असणार आहे? सिलेक्ट स्टार. सपोज जर माझा युजर असेल. ठीक आहे. टेबल नेम सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर वेअर नेम लाईक. येस. लाईक बघायचं काय येणार आहे पहिल्यांदा? ए आणि मॉड ना? येस. आता स्टार्ट्स विथ ends with CSH. ओके. तर त्याच्यासाठी क्वेरी येणार सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर वेअर नेम लाईक मॉड SH आणि बिटवीन असेल ends with I
query करायला खाली query ठेवून घेते. स्पेस देते. तिथं आपल्याला करायचं problem. संपवायचा. Okay. किंवा incomplete. आता याची क्वेरी कशी आहे सांगा मला. सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम सॉरी युजर वेअर नेम मॉड स्टार्ट्स विथ आय. बरोबर का? ओके. आय और येस. एंड्स विथ. सपोज मला आय पासून स्टार्ट करायचंय आणि एस पासून एंड करायचंय. सो किंवा आय नाही, इथून स्टार्ट करते आय पासून मी. त्याच्यासाठी आय आणि मॉड आणि एंड करायचंय मला मॉड आणि एस. बघा बरं एखादा रेकॉर्ड असा इन्सर्ट करून बघा येते का? इन्सर्ट करून बघा. सपोज एखादं माझ्या टेबलमध्ये एक नेम आहे. तुमचं नाव आहे शारदा. ओके. मला काय करायचंय की माझ्या टेबल मधलं शारदा नेम काय करायचंय, ऍक्सेस करायचंय. पण मी लाईक ऑपरेटरचा युज करून करते. म्हणजे काय की त्या नेमची स्टार्टिंग झाली पाहिजे माझी एस पासून. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली मी फक्त जर एवढी क्वेरी हे केली, रन केली तर आणि इथं फक्त एच ऐवजी काय येणार आहे एस. आणि मॉड सिम्बल म्हणजे काय की एस स्टार्ट होणार आहे आणि तुमचं मॉडचं काय आहे की एंड होणार आहे तिथून पर्यंत. म्हणजे एस पासून स्टार्ट होणार आहे म्हणून काय होणार आहे, आपण पहिला स्ट्रिंग येणार आपली, त्याच्या पुढे मॉडचं सिम्बॉल येणार. ठीक आहे. हे स्टार्ट करायचं असेल तर एस पासून स्टार्ट केली तर डायरेक्ट ऑब्व्हियसली शारदाचा नेम मला येणार आहे तिथं. ठीक आहे. आता तरी असं वाटलं की स्टार्टिंग मला आठवत नाहीये, एंडिंग मला माहितीये. ठीक आहे ए. तर मग मी काय करेल, फक्त मॉड आणि ए. समजलं? स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला काय पहिला स्ट्रिंग आणि मॉड, एंड करायचं असेल तर मॉड आणि स्ट्रिंग. समजलं? हे करून बघा, त्याशिवाय कळणार नाही. लाईक ऑपरेटर आपण असा यूज करतो स्ट्रिंग्स मध्ये. ओके. एखादा जर नेम मला स्टार्टिंग पासून बघायचंय तर आपण काय करतो, हे आणि ते एवढं आय पर्सेंट एस केलं तरी ऑल आणि जर मला बिटवीन म्हणजे मधलं हे करायचंय, सिम्बॉल बघायचं. मध्ये काय हवाय ते मला आयुष मधलं यू पाहिजे. यू लेटर वरून करायचंय. आयुष क्वेरी काय येणार माझी? काहीच नाही समजलं. क्वेश्चन काय समजला नाही. मला काय करायचंय, माझ्या रेकॉर्ड मध्ये आयुष हे नेम आहे, बट मी लाईक ऑपरेटर यूज करून काय करते की यू माझं बिटवीन पाहिजे स्ट्रिंगच्या मध्ये. तर माझी क्वेरी कशी येणार आहे, बिटवीनचा पण यूज करणार. लाईक मध्ये जर करायचं असेल तर सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम टेबल नेम वेअर नेम लाईक मॉड यू आणि मॉड. बरे असा बघून बघ. गणेश, हॅलो हॅलो गणेश, प्लीज रिस्पॉन्स करा काहीतरी. साक्षी, हॅलो, येतोय आवाज? नेहा, हा मॅम. येतोय ना आवाज? हो येतोय. ओके.
लाईक ऑपरेटर यूज करून बघितला. हो मॅम. लाईक ऑपरेटर मध्ये एंड्स विथ कसं यूज करायचं ते समजलं. एंड्स विथ. ओके, एंड्स विथ मध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा पर्सेंटेज आणि तुला ज्या कॅरेक्टर पासून एंड करायचंय तुझं हे डेटा किंवा नेम, तर त्याच्या डायरेक्ट पुढं पर्सेंटेजच्या पुढं तुला काय करायचंय, स्ट्रिंग नेम द्यायचंय. आता तू स्टार्टिंग जसं यूज केलं ना, स्टार्टिंग विथ नेम ए, तर तसंच तू एंडिंग विथ ए करू शकते, एच करू शकते. तुला पाहिजे त्या नेम वरून तुला जर एंड झालेलं बघायचं असेल रेकॉर्ड, तर तू डायरेक्ट पर्सेंटेज लिहायचं पुढं आणि पुढं स्ट्रिंगचं नेम लिहायचं. ठीक आहे. येस. हा, आयुष येते. अरे तू बंद कर, माझा आवाज कसं तरी येतोय. हा, सगळ्यांची नेम. ओके. लाईक ऑपरेटर मध्ये लिहा थेरी. It is used to search for a specific pattern in a column of a table. हा, काय? It is used to search. Like operator मध्ये लिहा. It is used to search for a specific pattern in a column of a table. It is used to search for a specific pattern in a column of a table. Okay. The percent sign bracket मध्ये लिहा percent. The percent sign represents 0, 1 or multiple characters. Or multiple characters. 0, 1 or multiple characters. एक अजून एक आहे त्याच्यामध्ये अंडरस्कोर. ओके, त्याचं लिहा. क्वेरी घ्या डायरेक्ट. सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर वेअर नेम लाईक. एखादे कोणाच तरी मला नेम सांगा. अंडरस्कोर आता कशासाठी यूज होतो बघा. येस, फिलिंग द ब्लँक्स. सपोज आता नेम असेल आसमा. ओके, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर नेम लाईक ए अंडरस्कोर अंडरस्कोर अंडरस्कोर. बघा काय येतंय. आयुष असेल तर ए अंडरस्कोर अंडरस्कोर. शारदा असेल तर SH अंडरस्कोर अंडरस्कोर. चैतन्य असेल तर C अंडरस्कोर अंडरस्कोर अंडरस्कोर. बघा काय होतंय. हा, त्याचं मी सांगते तो ते काय रिप्रेझेंट करतं बघा अंडरस्कोर वाला. येस, वेअर नेम लाईक. मी दाखवते क्वेरी लिहून डायरेक्ट. आता मी माझ्या नेम वरून घेते काय. सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर. हे आपण नाही यूज करत, बट वेअर नेम लाईक P अंडरस्कोर अंडरस्कोर. बरं ठीक आहे. PREETI. जोश क्या हो रहा है. टेबल मध्ये दिसत नाही. असला दिसतोय.
आकाश झालं का? हो मॅम झालं. रवी तुझं एकदा चेक करा. जोश फोन रखो. हो गया. वैष्णवी झालं? अरे वा. आयुष क्या हो रहा है बेटे? बरं ठीक आहे, ते काय आपण यूज करत नाही, बट ते आहे. त्याच्यामध्ये लिहा द अंडरस्कोर साइन रिप्रेझेंट्स वन सिंगल कॅरेक्टर. लिहा. गणेश, नेहा, प्रिंट होते का तुमचं? हॅलो मॅम. हा, प्रिंट होते का? जेवढा एका वर्ड मध्ये जेवढे लेटर राहते तेवढे अंडरस्कोर द्यायचे ना आपल्याला. हा तेवढे. सुरुवातचा एक कमी सोडून पहिला लेटर. येस, पहिला लेटर जर तुम्ही दिलाय, सपोज माय नेम इज okay. प्रीती, ओके, PREETI. पी मी स्टार्टिंग घेतले आणि बाकीचे सगळे जेवढे जेवढे सिंगल कॅरेक्टर्स आहेत त्याला मी काय केलं, फक्त अंडरस्कोर यूज केलाय. ओके, मग त्यामध्ये काय होईल, माझं फक्त त्या नेमचं रेकॉर्ड फक्त मला काय होईल, प्रिंट होऊन भेटेल. ओके. ओके. येस. त्याचं स्टेटमेंट लिहा. द अंडरस्कोर साइन रिप्रेझेंट्स वन सिंगल कॅरेक्टर. लिहिला? अरे वा. तिला सांगा कोणीतरी. द अंडरस्कोर साइन represents one single character. ओके, डन. पुढे जसे मला ऑपरेटर्स आठवतील मी तसं घेईन. ओके, आता नेक्स्ट हे आपले ऍग्रीगेट फंक्शन्स. हे महत्वाचे आहेत. ऍग्रीगेट फंक्शन इंटरव्ह्यू वरनं विचारले तर सांगता आले पाहिजे. ठीक आहे, ऑपरेटर्सची नावं सांगायची नाहीत त्याच्यामध्ये. फंक्शन्स म्हणजे काय? फंक्शन म्हणजे काय? त्याच्यावरती त्या क्वेरीज यूज करून किंवा तेच कीवर्ड आपण यूज करून, तेच कमांड यूज करून काय करतोय, काहीतरी फंक्शन करतोय. ठीक आहे, सो ते महत्वाचे आहेत. सो ऍग्रीगेट फंक्शन मध्ये आहेत तुमचे, पहिला आहे प्री डिफाइंड फंक्शन, युजर डिफाइंड फंक्शन, प्री डिफाइंड आणि युजर डिफाइंड. प्री डिफाइंड म्हणजे काय, जे ऑलरेडी डिफाईन झालेले आहेत, आणि युजर डिफाईन म्हणजे काय, आपण स्वतः डिफाईन करतो. ओके, तो पार्ट जरा साईडला ठेवते. त्याच्यात आधी आपण ऍग्रीगेट फंक्शन्स बघूया. प्री डिफाईन्ड फंक्शन म्हणजे आपल्या ऍग्रीगेट फंक्शन्स आहेत. ओके, सो aggregate functions perform a calculation
नोट्स व्यवस्थित काढा. ऍग्रिगेट फंक्शन. नेहा, आकाश लिहिताय ना? लिहित आहे. सानिया, हॅलो. हॅलो. हा सानिया लिहिते ना? हा लिहिते मी. ओके. Aggregate functions perform a calculation on a set of values is perform a calculation on a set of values and return a single value. Return RETURN single value. VALUE value. Okay. So aggregate functions आहेत count, max, min, sum, average. ऍग्रीगेट फंक्शन कोणकोणते आहेत? डोळे झाकून सांगायचं. मला काहीच कळालं. येस. चला मग आता ऍव्हरेजची क्वेरी एक्झिक्यूट करून बघा. सिलेक्ट ऍव्हरेज मार्क्स फ्रॉम स्टुडंट टेबल. AVG. सिलेक्ट ऍव्हरेज. काय झालं आयुष? काय आलं? काय झालं? अरे म्हणजे आउटपुट काय आलं विचारते. 80. ओ मार्क्स चांगले पडलेत मग. अस्मा तुझे ऍव्हरेज किती आले? सिलेक्ट ऍव्हरेज मार्क्स. मार्क्स तुमचे कशात फंक्शन आहे. ऍव्हरेज एक फंक्शन आहे. फंक्शनला आपण पॅरेंथेसिस यूज करतो. ओके. सो मार्क्स कशात येणार आहे? फंक्शन्स मध्ये. ऍव्हरेज फंक्शन मध्ये मार्क्स फ्रॉम कोणता तुमचा टेबल नेम असेल तो. हा किती? 80.20. श्रद्धा किती आले? श्रद्धाची गेली असेल 90 वर. 100. ठीक आहे. बाकी सगळे फंक्शन यूज करून बघा. काउंटचे पण बघा. म्हणजे तुम्ही ऍव्हरेज वापरताय ते एकच व्हॅल्यू रिटर्न करणार त्याच्यासोबत दुसऱ्या कुठलाही कॉलम सिलेक्ट केले नाही म्हणजे काय होणार आहे ते फंक्शन तुम्हाला डायरेक्ट. आता ऍव्हरेज तुम्ही मार्क्स दिले तर तुम्हाला फक्त सगळ्या टेबल मधले ऍव्हरेज मार्क्स किती आहेत तेवढं बघायचं असेल. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल त्या पर्टिक्युलर पर्सनचे किती मार्क्स आहेत ते सम करावं लागेल मे बी आणि त्याच्यानंतर मग ऍव्हरेज फाइंड करायला. ओके. सिंगल पर्सनचा विचारतो का? हा एकाच फंक्शन मध्ये तेवढं एकच लाईनमध्ये जेवढे पण ऍग्रीगेट फंक्शन सगळे काय होतंय. कॉमा करून ऍव्हरेज डेटा सेपरेट किंवा ऍव्हरेज ब्रॅकेट माझे जसं तू ऍव्हरेज मार्क्स टाकले ना त्याच्यानंतर ऍव्हरेज करवर. हो म्हणजे
मग काय question? त्याच्यासाठी ना स्टोअर प्रोसिजर असतात. आयुष म्हणले की आता एक ऍव्हरेज ऑफ मार्क्स काढला तसं नाही रे. म्हणजे एका कॉलमचा आता जसं आपण मार्क्सचा ऍव्हरेज काढलं तसं एजचं पण तू म्हणतोस का काढायचं, पण ते एकाच फंक्शन मध्ये युज करू शकतो का? आता तुम्ही युज करू शकतो. एरर येतोय का? काय एरर येतोय? काय येतोय? आणि सपोज जर माझी क्वेरी असेल सर, सपोज सिलेक्ट ऍव्हरेज मार्क्स ना, कॉमा करून जर मी डबल ऍव्हरेज टाकलं तर होतंय का? एच हा फ्रॉम टेबल नेम हे एक्झिक्यूट होईल, बट एकाच ह्याच्यामध्ये होणार नाही. म्हणजे सिलेक्ट ऍव्हरेज मार्क्स कॉमा आणि ते सेफ मोडचं पण होत नव्हतं. म्हणजे सेफ मोडचा आपल्याला कसा आता एरर येतोय तसं कधी होत नव्हता. 5 पॉइंट वाले वाले. येस, ठीक आहे. प्रॉब्लेम आहे. आता मॅक्स फंक्शन यूज करा मार्क्स मध्ये, मग ज्याच्यात सगळ्यात जास्त मार्क्स आहेत तेच प्रिंट होतील. श्रुती सगळे ऍग्रीगेट फंक्शन यूज करून बघा. येस, सिलेक्ट नेम, सिलेक्ट मॅक्स, मॅक्झिमम एज करा किंवा तुमच्या ह्यानं करा बरं का, असं काही नाही. फर्स्ट 91. 91 हो हो ओके. काउंट्स बघा, जो सगळं करून बसलाय. मिनिमम यूज करा मार्क्स. काउंट मार्क्सचे किती रेकॉर्ड तुमच्या टेबल मध्ये आहेत ते काउंट करून सांगतो तुम्हाला. ऍव्हरेज सम करा. सिलेक्ट सम, सम ऍव्हरेज. ओके ठीक आहे. ओके, ऍग्रीगेट फंक्शन पर्यंत आज आपण स्टॉप करू. उद्या ग्रुप बाय क्लॉज बघू. मी टेस्ट केसेस घेऊन येते, टेस्ट केसेस नुसार मग चांगलं कळेल आपल्याला ते सगळे कसे यूज करायचे. येस ओके, उद्या आपण ग्रुप बाय क्लॉज घेऊया. आणि अजून त्याच्यानंतर अजून डेट फंक्शन आहे, स्ट्रिंग फंक्शन आहे, न्यूमेरिक फंक्शन आहेत. त्याच्यानंतर हॅविंग क्लॉज आहे. ठीक आहे, एवढे सगळे आपण. हॅलो मॅम. हॅलो मॅम, माझ्या याच्यामध्ये तो मॅक्सिमम काउंट ही जी कंडिशन रन नाही करत आहे, एरर दाखवत आहे. ऍव्हरेज एरर दाखवतो. ओके, मला स्क्रीन शेअर करा. हा ओके व्हेरी गुड. आता जे इव्हेंटला नव्हते त्यांनी सगळ्यांना चॉकलेट द्यायचे. वैष्णवी, रवी
सगळ्यांना एक एक चॉकलेट पाहिजे. इव्हेंटला नव्हते. आता लगेच लेक्चर सुटल्यावरती जाऊन घेऊन यायचं. ते देणार ना सगळ्यांना. ते देणार सगळ्यांना. बॉक्स सरांनी दिला. हा, माझी इकडेच राहिली का? आनंद आहे. त्यातच ठेवलेली काय? अरे ते आमच्या पण लक्षात कधी आलं पूर्ण जेव्हा आम्ही निघालेलो ना तेव्हा. एक मिनिट आकाश, 2च मिनिटं. हम्म. सेव्ह करू दे फाईल, नाही तर नाही. ओके. ओके, काय झालंय तर मॅक्सिमम लिहिता तो ब्ल्यू कलर मध्ये नाही मॅक्सिमम येत. सॅलरी. आकाश तुमची क्वेरी चुकली आहे. केली आहे ना? नाही 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 नाही, एक मिनिट. तुमचं कॉलम नेम बरोबर आहे का? मला एकदा टेबल दाखवा. कॉलम नंबर बरोबर आहे. सॅलरी. ओके. तुमची मॅक्झिमम सॅलरी 50,000 प्रिंट व्हायला पाहिजे. हा, माझा ऍव्हरेज वगैरे प्रिंट होता तो ब्ल्यू कलर मध्ये येत आहे. एव्हीजी आणि मॅक्स नाही येत. मॅक्स नॉर्मल मध्ये येत आहे. ब्ल्यू कलर मध्ये नाही येत तो. सिलेक्ट. आता झाली नाही क्वेरी तुमची? हा, आता करा बर. सिलेक्ट मॅक्झिमम सॅलरी फ्रॉम एम्प्लॉईज. सॅलरी फ्रॉम एम्प्लॉईज. सिलेक्ट एरर काय येतोय दाखवा. फंक्शन टास्क डॉट मॅक्स डज नॉट एक्झिस्ट. फंक्शन डज नॉट एक्झिस्ट. प्लीज चेक फंक्शन नेम. टास्क डॉट मॅक्स मॅम स्पेस मॅक्स स्पेस. सॅलरीची मॅक्स माझ्यात पण आलं तसं. हा, फंक्शनच्या नेम जे तुम्ही केलंय त्याच्या पुढे काय केलंय? स्पेस दिलाय. म्हणजे मॅक्सिमम आणि सॅलरीच्या मध्ये स्पेस कमी करा बरं बघू. बघा. झालं. येस, झाले. आता सगळ्या फंक्शन्स मध्ये हे करा, स्पेस कमी करा. ऍव्हरेज वगैरे झालाय. बाकी याचा प्रॉब्लेम होता. ते करून नाही बघितलं होतं मी. ठीक आहे मॅम. हा, काय? आपल्या ठीक आहे मॅम, होत आहे मॅम. येस, 5 जो सॅलरीचा काउंट आहे तुमच्या टेबल मध्ये. ओके. हा मॅम, ठीक आहे. थँक्यू. येस, व्हेरी गुड. ठीक है, हा मॅम. आज के लिए बस इतना ही. मिलते हैं कल. ओके. ओके, थँक्यू.